19 जुलै 2023 साली इरसालवाडीमध्ये भूस्खलनात अनेक जण त्याखाली दगावल्याची भयानक दुर्घटना घडली होती। यात 84 जण मृत्युमुखी पडले असून 83 जनावरे दगावली होती। मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी देखील झाली होती आणि आज दुर्दैवी घटनेला 1 वर्ष पूर्ण झाले असून इरसालवाडी येथील कंटेनर हाऊसमध्ये मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पुन्हा तो प्रसंग आठवत त्यांच्या अश्रूंचा बांध फुटलेला दिसून आला। या प्रसंगी उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, तहसीलदार आयुब तांबोळी, अप्पर पूनम कदम, प्रशांत राखाडे, अपघातग्रस्त मदत टीमचे गुरुनाथ साठेलकर, पोलीस निरीक्षक मोरे, मंडळ अधिकारी अशोक सुसलादे, मृतांचे वारस आणि नातेवाईक तसेच मित्र परिवार आणि विविध विभागाचे शासकीय अधिकारी प्रतिनिधी मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते। सध्या ही कुटुंबे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 चौक हद्दीतील डायमंड पेट्रोल पंप येथे कंटेनर हाऊस मध्ये राहत आहेत आणि ते लवकरच नवीन पुनर्वसन घरात राहण्यासाठी जातील, असे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांनी सांगितल्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी देखील आता होताना दिसते। मुंबई गोवा महामार्गाशी संबंधित अनेक तक्रारी, दुर्घटना सतत समोर येताना दिसतात। रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे, चिखल आणि दगडांनी महामार्गाची दुरावस्था झाली असून महामार्गाची धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे। याच पार्श्वभूमीवर खासदार सुनील तटकरे यांनी आज खारपाडा, पेण ते नागोठणे, इंदापूर, माणगाव पट्ट्यात पाहणी दौरा केला। यावेळी त्यांनी पेण प्रांताधिकारी कार्यालय आणि नागोठणे कामत येथे बैठक घेऊन जनतेचे प्रश्न, समस्या जाणून घेत अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। 1989 सालामध्ये आलेल्या पुराच्यामुळे एक वेगळीच परिस्थिती त्या कालावधीमध्ये निर्माण झाली होती। आता त्याने जी काही व्यवस्था केली ही, कारण रोहायला जाणारा सगळा मार्ग इथून असल्यामुळे त्यांनी इथे फ्लायओव्हर घेतला, ती वस्तुस्थिती बरोबर ती आहे। फक्त एकच तांत्रिक दृष्टी आहे की ज्या ठिकाणी पूल वरसगाव हद्दीमध्ये गेल्याच्या नंतर संपेल तिथेसुद्धा पिलर असावे, जेणेकरून पाण्याचा निचरा इकडे तिकडे व्यवस्थित होऊ शकेल। न झाल्यास भरावाच्यामुळे पाणी पूर्व बाजूला तोडण्याची शक्यता आहे। मी आता त्यांना सूचना दिलीत की जशी ग्रामस्थांनी मागणी केली त्या पद्धतीने व्हावं। आता काम सुरू असेपर्यंत रोहावरून येणाऱ्या गाड्यांना असा वळसा घालून जे काही फिरावं लागतं, त्याच्याऐवजी आमदार आदितीने सूचित केल्याप्रमाणे किंवा ग्रामस्थांनी, सरपंचांनी मागणी केल्याप्रमाणे इथे आता मधला रस्ता, थोडासा पाऊस कमी झाला तर मधला रस्ता तो करतील आणि इथून वाहतूक त्या ठिकाणी सुरू होतील। अपेक्षा असे की दीर्घकाळ या रस्त्याचं काम रेंगाळलं होते, वस्तुस्थिती काय नाकारता येत नाही। आज आपण पाहिलं तर खारपाड्यापासून मी पाहणी दौरा सुरू केला, इथून इंदापूर, माणगाव आणि मग थेट लोणेरापर्यंत दौरा आहे। त्याच्यामध्ये हा रस्ता 31 डिसेंबर या 2024पर्यंत पूर्ण करणं प्रस्तावित आहे। अशा वेळेला नागरिकांचं सहकार्य मिळालेलं आहेच, संयमसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती दाखवला, परंतु ठेकेदाराने विशेष करून नॅशनल हायवेकडून जेवढ्या गतीने काम व्हायला पाहतं तेवढ्या गतीने झालं नाही। पण पहिल्या टप्प्यातल्या ठेकेदारांच्या वरती आणि अधिकाऱ्यांच्या वरती दखलपात्र गुन्हे दाखल करण्याचे लेखी पत्र मी दिलं आहे। कदाचित आज किंवा उद्या तशापेक्षा गुन्हे त्यांच्यावरती दाखल होतील। इथल्या कामाच्या वतीमध्ये मगाशी नागोठण्याला बैठक झाली, आता इथे आहे, पुढे आता इंदापूरला थांबणार आहे, माणगावला, लोणेराला। या टप्प्यामध्ये सुद्धा सुधारणा कशी होईल या दृष्टिकोनातून मी पूर्णपणे लक्ष केंद्रित करणार आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।